स्वतःला समाधानी ठेवण्यासाठी माणूस स्वतःच तयार केलेल्या एखाद्या गोष्टीला परमेश्वर म्हणतो आणि मग असा दावा करतो की ते पाहणं म्हणजे परमेश्वराला पाहणं. पण हे खरं नाही. जर कुणी खरंच परमेश्वराला पाहिलं असेल तर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विचार करा जरा, जो माणूस म्हणतो की त्याने अशा प्रकारे परमेश्वराला पाहिलं आहे, पण त्याला लाच घेण्याची आणि भ्रष्टाचार करण्याची सवय आहे. तो आपल्या शेजाऱ्याच्या कुटुंबाला फसवतो, तो आपल्या पत्नीशी विश्वासघात करतो, तो भेसळ, चोरी वगैरे सारखे सर्व प्रकारचे पाप करतो. पण तरीही तो किती श्रद्धेने म्हणतो, मी परमेश्वराला पाहिलं आहे. तो एवढा पैसा खर्च करतो, याला खरंच परमेश्वराला पाहिलं असं म्हणता येईल का? अजिबात नाही. माणसाच्या हाताने बनवलेल्या मूर्ती पाहणं म्हणजे परमेश्वराला पाहणं नाही. त्याला खरं तर फक्त आपल्या आत्म्यातच पाहता येतं. आपण फक्त आपल्या आत्मिक डोळ्यांनीच त्याला पाहू शकतो, कारण तो आत्मा आहे. म्हणूनच आपलं आध्यात्मिक जीवन योग्य असायला हवं. आपले आत्मिक डोळे उघडे असायला हवेत. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीसस रिडीम्स मराठी यूट्यूब चॅनल पहा.